नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कापसाचं उत्पादन 15 ते 20 क्विंटल आपण एकरी कसं काढायचं आहे. तर आपण याची माहिती पाहणार आहोत. जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि एक व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. तर मित्रांनो, आपल्याला जर कापसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला नत्राचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात टाकायचं आहे. नत्रामुळे काय होतं, कापस जास्त वाढतो आणि जे बोंडांची संख्या ती कमी आणि जे फांद्यांची जी संख्या आहे, फळफांद्या ती कमी लागतात. जर आपण नत्र जर कमी वापरलं तर आपल्या कापसामध्ये एखादा जे फुटवा आहे ते चांगल्या प्रमाणात होतं. ज्याच्याकडे आपल्याला पोटॅश वापरायचं आहे. पोटॅशचं प्रमाण आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स जे खत आहेत, ज्याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये जे कापसाला भेटतात ते आपल्याला खताचं प्रमाण वापरायचं आहे, जेणेकरून आपलं उत्पादन जास्त होईल. आणि जर आपली जमीन जर भारीची असेल तर आपल्याला युरिया नाही वापरला तरी चालतं. आणि जरा हलक्या आणि मध्यम स्वरूपाची जर असेल तर आपल्याला एकरी 10 ते 20 किलो आपल्याला खताचं वापरायचं आहे. जे की युरिया आपण जे युरिया जास्त खत वापरायचं नाही. आणि जे जर फाटे जर वाढवायचे असले, फळफांद्या आणि जर उत्पादन जर वाढवायचं असले तर आपल्याला पोटॅश हे जे की 10-26-26 सुरुवातीला खत आहे ते वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ भेटणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा. धन्यवाद.